पहिल्या महायुद्धात जर्मनीला हार पत्करावी लागली होती. तहाच्या अपमानास्पद अटींवर सही करावी लागली. नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी दोस्त राष्ट्रे जर्मनीवर दबाव आणत होती. जर्मन देशाचे प्रदेश बळकावणेही सुरू झाले होते. चलनवाढीमुळे जगणे असह्य झाले होते. बाजारात वस्तू विकत मिळत नव्हत्या. जर्मन नागरिक संतापलेले होते. नेमक्या यावेळी हिटलरवर राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्यात आला. हा खटला बियर हॉल केस म्हणून प्रसिद्ध आहे. हिटलर हा उत्तम वक्ता होता. जनतेच्या भावनांना हात कसा घालता येईल याची चांगली समज त्याला होती. हिटलरने पराभवाचे खापर जूनवर फोडले आणि वायमार राजवटीला त्यासाठी जबाबदार धरले. खटल्यातील एका भाषणाने हिटलर हा जर्मनीचा राष्ट्रीय नेता झाला, कारण त्याने जर्मन नागरिकांच्या अहंकाराला फुंकर घातली होती. त्याच्या भाषणाची भुरळ जर्मन युवकांवर पडली. त्याने जर्मन तरुणांची संघटना बांधणे सुरू केले. स्टॉर्मट्रूपर्सची कल्पना प्रत्यक्षात आणण्याची ही सुरुवात होती. 1923 पासून हिटलर सत्तेवर येईपर्यंतच्या काळात देशामध्ये अंधाधुंदी माजलेली होती. 23 पासून पुढील 8 वर्षाचा इतिहास ही स्टॉर्मट्रूपरच्या गुंडगिरीची कथा आहे. देशातील सत्ता ताब्यात घेण्यासाठी हिटलरने तरुणांच्या बळाचा वापर केला. हिटलरचे आत्मचरित्र माइन काम्फ प्रसिद्ध झाले होते. ज्यू द्वेषाचे धडे जर्मन नागरिकांपर्यंत पोचले होते. सत्तेवर आल्यानंतर ज्यूवरील हल्ले वाढत गेले. 1933 पासून ज्यूंची खऱ्या अर्थाने फळफट सुरू झाली. ज्यूंना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, त्यांची संपत्ती लुटणे, त्यांना जगणे असह्य करणे हे जर्मनीमध्ये भूषणास्पद मानले जात होते. ज्यूंची घरे फोडणे, त्यांच्या सामानाची लुटालूट करणे, सिनेगॉग्स पाडणे, ज्यूंचे व्यवसाय उद्ध्वस्त करणे हा गुन्हा नाही तर कौतुकाची बाब होती. दुर्दैवाचा भाग असा की सामान्य जर्मन माणसे, शिकणारी मुलेही या लुटालुटीमध्ये सहभागी होत होती. हिटलर चुकत आहे हे शिकलेल्या शहाणा माणसांना कळत होते, पण लुटालुटीला, तरुणांच्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. पुढे हे सारे महायुद्धाच्या दिशेने जात राहिले. माणसामधील सैतान जागा करणे तुलनेत सोपे असते. रस्त्यावर गाड्या फोडण्यासाठी, आगी लावण्यासाठी माणसे गोळा करण्याचे काम अनेक नेते करीत असतात. हिटलरने नेमके तेच केले. सैतानी प्रवृत्तीची माणसे पटकन संघटितही होतात. सुसंस्कृत असणारी माणसे या गुंड प्रवृत्तीच्या माणसांना आवरू शकत नाहीत. मूठभर पण संघटित असणारी गुंड प्रवृत्तीची माणसे साऱ्या समाजाची फरफट करीत असतात. मानवजातीच्या इतिहासात फार पूर्वीपासून हे असेच चालत आले आहे. आजही तेच घडताना दिसत आहे. आयसिसला व अन्य अनेक मुस्लिम संघटनांना जगभरात शरियाचा कायदा आणायचा आहे. त्यासाठी हिंसाचाराचे कोणतेही टोक गाठायची त्यांची तयारी आहे. या संघर्षात मुले बळी गेली तरी त्यांना चालणार आहेत. मुस्लिम समाजातील कितीतरी माणसांना अतिरेक्यांचे हे म्हणणे पटत नाही, पण मूग गिळून गप्प बसण्याशिवाय ते काही करू शकत नाहीत. जगामध्ये सुसंस्कृत शहाण्या माणसांचे प्रमाण निश्चितपणे जास्त आहे, पण उन्मादी असणारी माणसे रस्त्यावर उतरल्यावर त्यांना विरोध करणे कोणालाच शक्य होत नाही. शुद्ध रक्ताच्या आर्यन वंशाचे साम्राज्य उभारण्याच्या कल्पनेने जर्मन समाज भारून टाकणे हिटलरला जमले होते. ज्यू द्वेषाने समाज पछाडलेला होताच. ज्यूंचा छळ करण्यासाठी, त्यांना नाहीसे करण्यासाठी, गुलामसारखे राबवून घेण्यासाठी पुढे छळ छावण्या उभारल्या गेल्या. गॅस चेंबर्समध्ये 60 लाख ज्यूंना मारण्यात आले. त्यापेक्षा जास्त 66 लाख जर्मन सैनिक युद्धात मारले गेले. 50 लाख जर्मन जखमीही झाले. दुसऱ्या महायुद्धात 5 कोटीपेक्षा जास्त माणसे मेली. जखमी किती झाली याचा अचूक आकडा कधीच सांगता येणार नाही. युद्धानंतर स्टालिन 10 लाख सैनिकांना युद्धकैदी म्हणून रशियात घेऊन गेला. हे सैनिक कधीच परत आले नाहीत. जर्मन देशातील अनेक तरुण मुले युद्धात संपली किंवा जखमी झाली. आता हा सारा इतिहास आहे. इतिहास कधीच बदलता येत नाही.
इतिहासापासून शहाणे व्हायचे का त्याच चुका परत परत करीत राहायच्या हे माणसांनी ठरवायला हवे. दुसऱ्या महायुद्धातील छळ छावण्यातून सुटू शकलेल्या अनेकांनी त्यांच्या आत्मकथा लिहिल्या आहेत. त्या सबड काढून वाचा. एका व्यक्तीच्या महत्वाकांक्षेपायी कोट्यावधी जीवांचे बळी गेले. 1933 ते 1929 या काळात जर्मन नागरिक शहाणपणाने वागले असते तर हा सारा इतिहास बदलला असता. जर तरला फारसा अर्थ नसतो. एका मर्यादेपर्यंत फक्त वर्तमान काळच आपल्या हातात असतो. जगभरच्या नेत्यांना युद्धाचा जो उन्माद चढला आहे त्याला सामान्य माणूस आवर घालू शकणार नाही. पण यामधून पुढे अनेक समस्या कमालीच्या उग्र होत जाणार आहेत. त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि त्या सोडविण्यासाठी जे काही करावे लागेल त्यावर काम सुरू व्हायला हवे आहे. यापैकी काही कामे सामान्य नागरिकही करू शकतील. यावर अधिक विचार करा. आपले विचार कल्पना कळवा ही विनंती आहे. धन्यवाद.